आचार्य श्री विद्यासागरजी महामुनी यांची विनयाञ्जली सभा कोल्हापुरात संपन्न। रविवारी कोल्हापूर येथील नष्टे लॉनमध्ये जैन समाजाचे महान संत आचार्य विद्यासागरजी महामुनी यांचा विनयाञ्जली कार्यक्रम संपन्न झाला। आचार्यजी स्वतः अनेक लोकांची समाधी केलेल्या होत्या। अगदी अलीकडच्या डोंगरगडच्या चातुर्मासामध्ये आपले वाचनकर्ता संजय बारामती यांची सुद्धा समाधी त्यांनी करवली। 2002 में असाच एक दिल्लीचे विद्वान पंडित होते नेमिचंद्रजी जैन आणि त्यांची समाधी चालू होती। विद्यासागरजी केवळ जैन समाजाचे आचार्य नव्हते तर ते सर्वसामान्यांचे शिक्षक होते, असा सूर रविवारी झालेल्या शोकसभेत उमटला। नष्टे लॉनवर आचार्य श्री विद्यासागरजी महामुनींना विनयाञ्जली अर्पण करण्यासाठी हजारो जैन बांधव उपस्थित होते। या कार्यक्रमात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी विद्यासागर महामुनी यांना भारतरत्न देण्याची मागणी केली। तसेच आचार्य विद्यासागरजी महामुनी यांना भेट देऊन स्वाक्षरी मोहीम कोल्हापुरातूनच सुरू करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले। आचार्य श्री विद्यासागरजी महामुनी यांनी दिलेली शिकवण आचरणात आणा असे आवाहन यावेळी जैन बांधवांना करण्यात आले। विद्यासागरजी महामुनी यांची दिनचर्या घड्याळासारखी होती। अनेकांनी त्यांचा दिनक्रम पाहिला आहे, अनुभवला आहे। त्यांची दिनचर्या तशी परफेक्टच होती। आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंग त्यांनी प्रेक्षकांसमोर मांडले। 12 जानेवारीपासूनच त्यांनी त्यांची अंतिम समाधी साधना सुरू केली होती। त्यांनी हळूहळू आहार कमी केला। त्यांनी कोणालाही त्यांच्या अंतिम उपक्रमाची कल्पना दिली नाही। त्यांनी त्यांच्या जीवनाचा त्याग कधीच दाखवला नाही, असे तात्याभैया नेजकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले। तसेच अनेक वक्त्यांनी बालपणीच्या घटना आपल्या भाषणातून मांडल्या। यावेळी आमदार सतेज पाटील, बालब्रह्मचारी तात्याभैया नेजकर, महावीर घाट, वसंतराव मगदूम, पतसंस्थेचे अनिल पाटील, माजी नगरसेवक सत्यजित कदम, राजू लाटकर, राहुल चव्हाण, किरण शिराळे, महावीर घाट, सन्मती स्वाध्याय महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा मीनाक्षी लट्टे, कविता बडे यांच्यासह जैन समाजाचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। क्लास असणार मुनी महाराजांचा 2 ते 3 असले तर 2 ला बरोबर मंगलाचरण सुरू घडायचे एक काय चालत नव्हते, त्यांच्याप्रमाणे घड्याळ चालवत होते। असा आचार्यजींचा त्या चातुर्मासामध्ये डेली प्रोग्राम 2:30 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत मला इथं समोर माझ्या एक समोर आता घड्याळावर नाटो कारण मी बोलायला चालू केलो। मला आचार्यजींच्या बद्दल बोलायला लागलो ते किती वेळ होईल सांगता येत नाही आणि त्यामुळे तुम्ही किती वेळ इथे पहिल्यापासून वाट बघत बसलेला त्याच्याकडे माझं भाषण तुम्ही बोल राहिलं नको। एक घड्याळ ठेवायचं, एक घड्याळ ठेवायचं, नाही घड्याळ ठेवायचं माझं चालू असणार। आणि एक दिवस जो क्लास 2:30 वाजता सुरू झालेला होता तो क्लास त्यांनी 2:45 वाजता बंद केला। रत्नगंग श्रावकाचा क्लास 2:45 वाजता बंद केला। शास्त्र बंद केलं, जिनवाने म्हटलं उठले आणि आपल्या कक्षामध्ये आचार्यजी गेले। मी स्वतः आचार्यजींच्या मागे मागे नॅपकिन घेऊन चाललो होतो पुसण्यासाठी म्हणून। तोपर्यंत आचार्यजी कक्षामध्ये गेला त्यांचं जे तकत होतं त्या तकतवर चौरंग होतं आणि त्या चौरंगावर शास्त्र होते। आचार्यजी म्हटले हे चौरंग त्याला आपल्या बाजूला कर, काय म्हटले हे चौरंग त्याला बाजूला कर। कारण शास्त्र काही वेळा शास्त्र समोर ठेवायचं नसतं आणि सांगितलंय की त्यांना घेऊन या, लवकर घेऊन या। त्यांना म्हणजे त्या पंडितजींना आम्ही व्हीलचेअर मध्ये घातलं, आचार्यजींच्या कक्षामध्ये घेऊन घेतलं। जिथे तकत होतं त्या तकतच्या बरोबर समोर आचार्यजींच्या एकदम जवळ मिळतो। आचार्यजींना चौकटीत आत त्या व्यक्तीला चौकटीत जे सायकल ती व्हीलचेअर गेल्या आचार्यजी चालू केले ओम बोलो तुम्हारा अंतिम समय आया है, ओम बोलो ओम बोलो ओम बोलो। जल्दी बोलो ओम बोलो ओम बोलो। आणि तसेच ते ओम म्हणायला आणि त्यांच्या बरोबर तकतला ती सायकल ही व्हीलचेअर
चिकटवली होती. आचार्यजींनी 3 वेळा ओमचा उच्चारण केलं आणि तिसरा ओमचं काय बरोबर ती करत होते आणि तिसरा ओमचं उच्चारण ज्यावेळी झालं त्यावेळी त्या व्यक्तीचं मस्तक जे होतं ते मस्तक आचार्यजींच्या चरणावर होतं आणि त्या ठिकाणी त्यांचा प्राण निघाला. 2.5 ते 3.5 क्लास घेणारे आणि 3.5 ते 4 शंका जमा घेणार आणि 4 वाजता आपल्या कक्षामध्ये जाणारे आचार्यश्री त्या दिवशी 2:45 वाजता आपल्या कक्षामध्ये पोहोचले. काय संकेत मिळाला.